मला तरी वाटतं मानवी हक्क दिनाच्या दिवशी असा हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित केलेल्या शिव साई परिवाराचे सदस्य आणि मानस फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे आणि विशेषतः श्री DS लहाने यांचं मी विशेष अभिनंदन करतो आणि अशा प्रकारचे कार्यक्रम भविष्यात वारंवार व्हावेत याच्यासाठी प्रशासन देखील आपल्यास नियमित स्वरूपात सोबत असेल अशी मी सर्वप्रथम ग्वाही देतो. त्याचबरोबरीने इथे उपस्थित असलेल्या आपल्या ह्या सर्व भगिनी ज्या आहेत त्यांना मी खरंच मनापासून मी सलाम करतो. ज्या पद्धतीनं आज आपण म्हणतो की आपला माणसाने चंद्रावरती देखील आपला ठसा सोडलेला आहे, आता आपण सूर्यावरती देखील जाण्यासाठी आपली तयारी आपण करतोय. अशा ह्या आजच्या रूढी आहेत त्या आजही चालू आहेत. याच्यासारखं दुसरं दुर्दैव कोणतं? आपल्या आणि बालविवाह असेल, सतीप्रथा असेल किंवा स्त्रियांना महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवून फक्त घरातल्या कामापुरतं 4 भिंतीपर्यंतच मर्यादित ठेवणे आणि त्या पद्धतीच्या अनिष्ट रूढी आणि परंपरा आणि विशेषतः विधवा परित्यक्त्या असलेल्या महिलांच्या बाबतीत जे काय अनुभवाला मिळतं, जे अनेक भगिनींनी इथं कथन केलं, ते अत्यंत खरं तर दुर्दैवाचं आहे आणि अत्यंत दुःखद आहे. ही परिस्थिती जी आहे ती आपल्याला एका दिवसात जरी काय आपण परिवर्तन करू शकणार नसलो तरी देखील याकरिता आपल्याला सर्वांना एकत्रितपणे येऊन त्याच्याशी झुंजणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि याच्याकरिता ज्या पद्धतीनं शिवसाई परिवाराने देखील पुढे येऊन किंवा मानस फाउंडेशनने पुढे येऊन हा उपक्रम चालू केला, तसंच माझं तमाम सर्व स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवकांना देखील माझं आव्हान राहणार आहे. एक नव्हे तर अनेक उपक्रम विविध स्तरावरती नियमितपणे आयोजित केलं जाणं अत्यंत आवश्यक आहे. शासन वेगवेगळ्या योजना बनवणार, फार तर तुमच्यापर्यंत आणणार, परंतु मानसिकतेचं काय? त्या ताई मगाशी खूप वेदनापूर्वक सांगत होत्या. हा शब्द हटवला, दुसरा कोणता तरी एक्स शब्द आला, मग म्हणणार एक्स शब्दानं आपल्याला संबोधलं जातंय, तो शब्द हटवा. मग आम्ही म्हणणार सबला शब्द ठेवा. मग सबला शब्दानं जेव्हा आपण त्या विधवा भगिनीकडे आपण जेव्हा हाक मारू, संबोधू किंवा विचारू, त्यावेळेला म्हणणार साहेब सबला शब्द बदला. असा हा चोर पोलिसाचा खेळ खेळण्याऐवजी आपण आपली मानसिकताच का बदलू नये? आणि मानसिकता जर का बदलायची असेल तर ती पहिल्यांदा स्वतःपासून सुरू करायची. हे माझं कळकळीचं आव्हान राहणार आहे आज सर्व भगिनींना. कुणाला काय वाटतं, कुणाला कसली प्रथा आणायची आहे, अनिष्ट असू दे, कुणाला सुहासिनी बनवायचं आहे, नाही बनवू दे, काय घेणं देणं नाही, काय संबंध नाही. आला तर तुमच्या सह, नाही तर तुमच्या शिवाय. मी तर एकटी मी राहायला समाजात सक्षम आहे. ह्या मनोवृत्तीनं जर का समाजात पाय रोवून जर का आपण काम करायला लागलो तर मला असं वाटतं तुम्ही कोणाच्या मागे जाण्याची गरजच नाही. तुमच्या मागे येणार. तुम्ही कोणाच्या मागे बिलकुल जाऊ नका. एक दुसरं, कोणाकडूनही अपेक्षा करू नका. डोंट एक्सपेक्ट, कुणाकडून काही अपेक्षा करू नका.
बोलवलं तर आनंदानं, नाही तर आपलं आपलं काम भरपूर आहे आपल्याला. आणि तिसरं, सर्व काही जीवनामध्ये स्वीकारा. स्वीकारा सगळं जे आहे, जसं आहे तसं. तुम्ही, मी, आपण परिस्थिती जी आहे, आजूबाजूची परिस्थिती आपण बदलू शकतो, परंतु दैवी घटना ज्या घडलेल्या आहेत, ज्या आपल्या आवाक्याच्या पलीकडच्या ज्या गोष्टी आहेत, ते आपण बदलू शकत नाही. आपण भूतकाळ बदलू शकत नाही. आपण वर्तमान काळ, भविष्य काळ नक्की बदलू शकतो. कोविड कालावधीमध्ये अनेक आपले बंधू आणि भगिनी दोन्ही पण मोठ्या संख्येने आपल्याला सोडून गेले. हा देखील एक दैवी काळ आपल्या अनेक भगिनींवरती आलेला. म्हणजे ही दैवी घटना जी आहे, जी आपल्या आवाक्याच्या बाहेरची जी घटना आहे. एखादा अपघात होतो रस्त्यावरती, तो देखील अपघात हा आपल्या हाताच्या नियंत्रणाच्या बाहेरची गोष्ट आहे. जी गोष्ट आपल्या नियंत्रणाच्या बाहेरची जी गोष्ट आहे आणि ज्यानं जी गोष्ट घडते त्याचं दुःख तर राहणारच आहे, त्याची सल राहणार आहे, परंतु ते स्वीकारायला पाहिजे. ही जर का आपण प्रत्येक गोष्ट जर का स्वीकारली आणि कोणाकडूनही अपेक्षा न करता आपण जर का आता जे आहे ते जसं आहे तसं त्या परिस्थितीमध्ये आपल्याला पुढे जायचंच आहे, मुलांना मोठं करायचंच आहे. मग मी तर पुढे जाऊन म्हणेन, पुनर्विवाह ठीक आहे, चांगला आहे, आपल्याला कोणतरी एक सोबती पाहिजे असतो, परंतु मन तर इतकं घट्ट करा, ते नाही मिळालं तरी देखील काय फरक नाही पडायला पाहिजे. इतकं स्वतःला आपण गुंतून घेऊ शकतो आणि आपण त्याच्यामध्ये पाय रोवून समाजामध्ये राहू शकतो. शासनानं देखील आपल्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्याकरिता देखील अनेक योजना आहेत, जसं मगाशी शिंदे साहेबांनी देखील सांगितलं. आपल्याला जसं आता मगाशी प्रकल्प संचालक महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान श्री इंगळे यांनी देखील आपल्याला सांगितलं की बचत गट, महिला आर्थिक विकास महामंडळाची देखील बचत गट. इथं काही ताईंनी देखील सांगितलं की आम्ही वेगळ्या वस्तू आम्ही करतो, त्याला बाजारपेठ आपल्याला उपलब्ध नाही. तर या गोष्टींवरती आपण विशेष लक्ष देऊया असं मला वाटतं. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, ज्या गोष्टी आपण परिवर्तन करू शकतो, त्याच्यावरती आपण लक्ष द्यायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 झाला 6 जूनला. आणि आपल्याला सर्वांना माहित आहे की जिजाऊंचा त्याच्यामध्ये किती मोठा हातभार आहे. शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला त्याच्या अगोदर 10 वर्ष जिजाऊ विधवाच होते. शहाजी महाराजांचा मृत्यू झाला, किंबहुना शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळेला देखील शहाजी महाराज नव्हते. हे आपल्याला किती जणांना माहित आहे मला माहित नाही, परंतु जर का इतिहास जर का वाचला तर छत्रपती शिवाजी महाराजांना देखील पितृप्रेम जास्त लाभलेलं नव्हतं. जे लाभलं ते मातृछाया होती. आणि जिजाऊंनी एकट्यांनी जेव्हा त्यांच्याकडे त्यांच्यासोबत, आता इथे काही ताईंनी सांगितलं मी माहेरी मला चांगली वागणूक आहे, माहेरी सगळं हे आहे, परंतु दुर्दैवानं जिजाऊंना माहेरी देखील काय हे नव्हतं, सासरीही काय नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये बाल शिवाजींना मोठं करून ते छत्रपती शिवाजी महाराज त्या करू शकल्या. ती ताकद आपल्यात यायला पाहिजे असं मला आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सांगायचं वाटतं. त्यावेळेला बचत गट नव्हत्या, त्यावेळेला अशी परिषद नव्हती, मात्र काय होतं, मानसिकता दृढ होती. त्यामुळे सुरुवात आपल्या मानसिकतेतून करायचं आहे आणि त्याच्यासाठी समाजालाच आपण सांगायचं आहे, जे अनिष्ट रूढी परंपरा जतन जे करतायत, मग ते पुरुष मंडळी असले तरी चालतील, कोणी जे असतील त्यांना चालेल,
आलात तर तुमच्यासह, नाही तर तुमच्याशिवाय मी काम चालू माझं राहणार आहे. मी कुंकू लावणार, मी जे काय मंगळसूत्र घालणार, जे माझं नित्य नियमानुसार माझं जे काय काम चालू होतं ते माझं चालूच राहणार. आणि स्वतःला कधीही दुबळं समजायचं नाही. नंबर 2, कुणाकडूनही सहानुभूतीची अपेक्षा करायची नाही. सहानुभूती आणि करुणा याच्यामध्ये फरक आहे. कम्पॅशन आणि सिंपथी या दोन्हीमध्ये फरक आहे. त्यामुळं आपण सर्व भगिनी एकत्रित यायचे आहे. समाजामध्ये जे जे चांगली लहानसारखे देखील पुरुष मंडळी आहेत, जे तुमच्यासाठी हिरारीनं पुढाकार घेऊन असे कार्यक्रम देखील आयोजित करतायत. सगळेच पुरुष पण नाही आहेत, तशा आपली जी दृष्टी असते त्या पद्धतीनं आपल्याला माहित आहे. डॉक्टर राजाराम मोहन राय, महात्मा फुले, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या धुरीणांनी खूप चांगल्या पद्धतीची दिशा आणि भक्कम पाया तो रोवलेला आहे. तो पाया इतका मजबूत आहे की ते कोण म्हटलं म्हणून, एक पारावरच्या 4 पुरुषांनी म्हटलं म्हणून तो हलणारा नाही आहे, तो डोलारा. आणि माझी सर्व पुरुषांना देखील या निमित्तानं विनंती राहणार आहे, महिलांप्रतीचा जो दृष्टिकोन आहे तो अत्यंत वेगळ्या पद्धतीचा असायला पाहिजे. अत्यंत संवेदनशील पद्धतीचा असणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपल्याकडे एक त्रयस्थ ती महिला आहे, परंतु कदाचित आपली स्वतःची लहान बहीण पण उद्या असं होऊ शकतं. आपल्या आईवरती तशी वेळ येऊ शकते, किंवा घरातल्या अन्य कोणावरही तशा पद्धतीची वेळ येऊ शकते. आपली देखील मुलगी, तुमची देखील आपली मुलगी असणार आहे, तिचं देखील भविष्यामध्ये लग्न होणार आहे, तिच्यावरती देखील एखादा प्रसंग तसा येऊ शकतो. त्यामुळं एकूणच ह्या परिस्थितीकडे जरासं वेगळ्या दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि विशेषतः युवकांना देखील मला या निमित्तानं मला सांगायचं आहे की मगाशी शिंगणे साहेबांनी देखील सांगितले की पुनर्विवाहाच्या बाबतीत देखील युवकांनी असा कोणताही दृष्टिकोन ठेवण्याचं काय कारण नाही की विधवेशी लग्न करायची करता कामा नये किंवा करू नये, किंवा घरातून विरोध असेल तर मी ते कसं करणार. आपण सगळेजण शिकलेले आहोत, आणि शिक्षण म्हणजे फक्त काय डिग्र्या लावण्यासाठी नाही आहे. शिक्षण म्हणजे एक नागरिक शास्त्र आहे. एक चांगला नागरिक म्हणून आपण होण्यासाठी आपण शिक्षण घेत असतो. त्यामुळे आपली जे काही संकुचित मनोवृत्त्या ज्या आहेत त्यातला आपण जरासा फाटा देऊन आपण याच्यावरती जरासा आपल्या दृष्टिकोनामध्ये बदल आणणं गरजेचं आहे. तिसरं म्हणजे माझं लहाने सरांना माझी एक विनंती राहणार आहे की इथून पुढे हा आपल्या ह्याच्यामध्ये ना विधवा, परितक्त्या, घटस्फोटी हे शब्द प्रयोग बंद करून टाकू. आपण फक्त महिलांच्यासाठी एकल महिला म्हटलं तरी देखील चालू शकेल. हे विधवा म्हणायची काय गरज नाही आपल्याला. परितक्त्या कोण नाही, सगळे सक्षम आहेत. आणि आपल्या बहिणीला पण ह्या शब्दांची गरज नाही. हे त्या ताईंनी जे मगाशी बोलून दाखवलं, मग त्याचा मी उल्लेख केला, हे शब्द प्रयोग जेव्हा जेव्हा करतो ते तेव्हा तेव्हा वेदना होतात. त्यामुळं हे शब्द प्रयोग आपण बंद करू आणि एकल महिला म्हटलं तरी देखील चालेल. आपल्याला कल्पना नसेल, अनेक पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये, तेवढंच नव्हे पाश्चिमात्य देशांमध्ये आज लग्न देखील ही संकल्पना विरून गेलेली आहे. अनेक महिला एकल राहतात, अनेक वेगवेगळ्या पदांवरती, मोठ्या मोठ्या पदांवरती काम करतात. आवश्यक नाही आहे लग्न झालं, ठीक आहे, परंतु हे अत्यावश्यक नाही आहे. हे व्हायलाच पाहिजे, नाहीतर काय नाही आहे, सगळं उजाड आहे असं नाही आहे. त्यामुळं आपण जरासे काही आपल्या हे सगळे जे आहेत ना, हे ॲटिट्यूडनल चेंजेस होणं गरजेचं आहे. दृष्टिकोनामध्ये बदल होणं गरजेचं आहे. आपल्याला देखील सवय लागलेली आहे, जे पारंपरिक जे काही दृष्टिकोन आलेले आहेत त्या पद्धतीने आपण त्याच्याकडे पाहत राहतो. आपण आपल्यापासून जर का सुरुवात केली तर त्याच्यामध्ये मग काय नाही. आणि जर ते बिचारीला द्या, कशाला बिचारी, आम्ही बिचारी नाही आहे. सहानुभूती नको मला असं बिचारी वगैरे हे पाहिजे.
आणि याच्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास यायला पाहिजे. आणि आत्मविश्वास हा मानसिकतेतून येणार, तुमच्या कष्टातून येणार. त्या ताईने सांगितलं मगाशी, माझे पती माझे वारले, मुलगा नाही, कोण नाही, मी स्वतः एकटे काम करते. मग शिंदे साहेबांनी विचारलं शेती आहे का? नाही आहे म्हटलं. पण त्या म्हटलं काम करून मी जाते. हा मोठा स्वाभिमान आहे, हा मोठा आत्मविश्वास आहे, आणि असं आपल्याला राहायला पाहिजे. आता राहिला प्रश्न वेगवेगळ्या पूरक शासकीय योजनांचा. आवाहन करू इच्छितो या प्लॅटफॉर्मवरून, तुम्ही नक्की, खरंच तुम्हाला सांगतो, एकटं समजू नका. जिथे जिथे तुम्ही असे एकट्या भगिनी असतील ना, बचत गट 4, 5, 10, 8 जण एकत्रित या बचत गटाची स्थापना करा. याच्यामधून तुम्हाला तुमच्या नाविन्यपूर्ण तुमचे जे काही स्वतःचे जे काही कला कौशल्य आहेत, त्या कला कौशल्यांना वाव द्या. चांगल्या वस्तूंची उत्पादनं तुम्ही करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही हिरारीने सहभाग करून तुम्ही हे करा. तुम्हाला 15,000 रुपये लगेच मिळतात, बँकेचं कर्ज मिळतं, माविमकडून देखील तुम्हाला कर्ज मिळतं. मी मुद्दाम त्यांना जाणीवपूर्वक इथं मी बोलवलं होतं. कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणी नव्हे तर ग्रामपंचायतच्याच ठिकाणी आपल्याला कम्युनिटी रिसोर्स पर्सन म्हणून आपल्या तिथं CRP असतात. गावातल्या सगळ्या महिलांचं कोऑर्डिनेशन जे आहे, समन्वय करण्याची जबाबदारी त्या CRP. ज्या महिला अजून राहिलेल्या आहेत त्यांनी एकत्रित यावं, महिला बचत गटाची बांधणी करावी, काम चालू करावं. तात्काळ तुम्हाला 15,000 रुपये मिळतात आणि ते करा, काम चालू करा. नंबर 2, आपल्याला जे मार्केटिंगचा जो काही प्रश्न आहे त्याच्यासाठी देखील मी विशेष प्रयत्न करतोय. ऑलरेडी मी या अगोदरच यापूर्वी सूचना देखील दिलेल्या आहेत आणि आपले लोकप्रतिनिधी देखील ह्याच्यावरती चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. बचत गटाच्या संदर्भात बचत गटांच्या मार्फत जी वेगवेगळी उत्पादनं जी केली जाणार आहेत ती आपण एकाच ब्रँड नेमनं आपण करायचं ठरवलंय, राजमाता म्हणून. जिल्ह्यातला कुठलाही पापड असेल, लोणचं असेल, जेवण असेल, राजमाता ब्रँड राहील. आणि तो जिल्ह्याचा जो राजमाता ब्रँड आहे तो आपल्या अमेझॉन असेल किंवा आपलं स्नॅपडील असेल, फ्लिपकार्ट असेल, सगळीकडे सगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म पर्यंत ते होईल याचं आपण ते पाहणार आहोत. मी तर म्हणेन, तुम्हाला सूचना करेन, झोमॅटोशी देखील संपर्क साधा. झोमॅटोवरती देखील ते यायला पाहिजे. बचत गटाने बनवलेले जे काही अन्न पदार्थ आहेत, जर का तिथं तातडीनं जर का काय डिलिव्हर करायचं असेल तर झोमॅटोचं देखील करता येऊ शकते. तर आपण सगळेजण मिळून याच्या बाबतीत चांगल्या पद्धतीनं जर का आपण आर्थिक सक्षमीकरणाकरता जर का आपण जास्त लक्ष जर का दिलं तर आपला आत्मविश्वास खऱ्या अर्थानं वाढेल. आर्थिक सक्षमीकरणासोबत येतं आर्थिक नियोजन. मगाशी उल्लेख केला शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात. आता हे शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्यापैकी पण अनेक भगिनी असे इथं असतील की त्यांचे पती शेती करत असताना वेगवेगळ्या कारणास्तव आत्महत्या झाल्या. मी आत्महत्येच्या संदर्भात माझ्याकडे जेव्हा माहिती येते जिल्हाधिकारी म्हणून, त्यावेळेला पाहताना मला खरंच सगळ्यात पहिल्यांदा दुःख येतं. तरुण मुलगा असतो 18-19 वर्षाचा, त्याला काही समजही नसते, परंतु त्यानं आत्महत्या केली असते. मी जर असं खोलात जातो, ते नापिकीमुळे नसतं, ते काहीतरी व्यसनाधीनतेमुळे असतं. मला कोणती मोठी चिंता लागली त्याला आत्महत्या करण्याची, मला काय कळालं. हा, मी समजू शकतो वय वर्ष 50 वगैरे आहे, मुलीच्या लग्नाची चिंता आहे, शेत कमी आहे, नापिकी झालेली आहे, आणि मग त्यातून हे जर का झालं ते देखील करता कामा नये, ते देखील योग्य नाही आहे. परंतु ज्याचं 18-19 वर्ष, ज्याला अजून पाहिलेली नाही दुनिया, म्हणजेच काय, व्यसनाधीनता, हे अत्यंत एक महत्वाचं प्रमुख कारण आहे समाजामध्ये. दुसरं, काही जण जे काय आत्महत्या करण्याचे ते केसेस त्याच्यामध्ये बघितलं, शेत असतं 4 हेक्टर 5 हेक्टर आणि ती आत्महत्याचे केस. किती, मग मी विचारतो किती त्याचे पैसे काय खर्च होतं, 1.25 लाख रुपये. 5 हेक्टर जमीन असलेला माणूस 1.25 लाखाचं हे करू शकणार नाही का? म्हणजे परत मग खोलात जातो तर परत व्यसनाधीनता, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट, म्हणजे परत शेतीचं नापीक नाही. जर का एखाद्या
5 हेक्टर जमीन म्हणजे 1 हेक्टर म्हणजे जवळपास 2.5 एकर. जर का 5 हेक्टर म्हणजे 10.5, 11, 12 एकर जमीन, त्यातले 1 एकर जरी जमीन विकला तरी देखील त्याचं कर्ज नव्हे सगळं त्याचं होऊ शकतं. मग ते करायचं सोडून तो जीवावरती का बेततोय? मग खोलात गेल्यानंतर एकतर आढळून येतं व्यसनाधीनता विशेषतः किंवा कौटुंबिक त्रासाला कंटाळून असे त्याच्यामध्ये डिटेल्स आढळतात. तिसरं त्याच्यामध्ये येतं घरातल्यांची जबाबदारी वगैरे वगैरे वगैरे. सांगायचं मला ह्याच्यामध्ये तात्पर्य आहे, आपल्या समाजामध्ये व्यसनाधीनता तर एक आहेच आहे कारण, परंतु जेव्हा एखाद्या 50-55 वर्षाच्या पुरुषाचा वेगवेगळ्या कारणास्तव जेव्हा आत्महत्या वगैरे होते, तर दुसऱ्या बाजूला त्या विधवा महिलेवरती भगिनीवरती एक मोठं संकट येतं आणि त्यांना जी असली जर का मुलगी जर का असेल तर तिचं बालविवाहाकडे आपला प्रवास चालू होतो. मग लहान वयामध्येच एकदा लवकर लग्न आटपून टाकावं अशा टप्प्यावरती निष्कर्षापर्यंत येतो आणि मग बालविवाह होतो अशा घरातल्या मुलीचा. काही ठिकाणची काही प्रसंग तर असे आहेत की मुलाचं लग्न झालं, स्वतः नापिकी वगैरे आहे, सासू सासरे म्हणजे जे असतात त्या सुनेच्या मध्ये हे राहतात की मुलगा पाहिजे. मग का मुलगा पाहिजे? हाताखाली काहीतरी मजुरीसाठी काहीतरी मुलगा पाहिजे, कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल म्हणून. मग त्याच्यासाठी परत येतं गर्भलिंग निदान करायचं, स्त्री भ्रूण हत्या करायचं. म्हणजे जे आपण मगाशी जे बोललो बालविवाह, सतीप्रथा, त्याला जाऊन पुढे आता ह्याची जोड झालेली आहे स्त्री भ्रूण हत्याची. म्हणजे आता हे कोण करतं स्त्री भ्रूण हत्या? ह्याच्यामध्ये काही भगिनी देखील आहेत, ह्याच्यामध्ये काही पुरुष देखील आहेत. तुम्ही हा विषय इथं जे ठेवलात ना, अनिष्ट रूढी प्रथा परंपरा, त्याला हे जोडून ह्या सगळ्या गोष्टी. तर ह्या समस्या ज्या आहेत सामाजिक, त्याच्याकडे एकाच फक्त गोष्टीकडे फक्त न बघता एकूण एकात्मिक दृष्टिकोनातून जर का बघितलं आणि त्याच्यासाठी जर का आपण व्यासपीठ करू शकलो आणि जर का चांगल्या पद्धतीनं याच्यावरती लक्ष जर का दिलं तर आपण या समस्यांपासून आपल्याला सुटका होऊ शकते. परंतु याची सुरुवात मगाशी म्हटलं तसं त्या पद्धतीनं मानसिकतेमध्ये बदल आणणं गरजेचं आहे, व्यसनाधीनतेकडे लक्ष देणं गरजेचं आहे, आर्थिक नियोजन व्हायला पाहिजे. पैसे नुसतं असून उपयोग नाही, मात्र ते पैशाचं जर का योग्य नियोजन जर का नाही झालं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून तुम्ही देखील जर का 4 पैसे जर का कमवत असाल तर ते पोस्टाच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत पैसे गुंतवण्याच्या, त्याच्यामध्ये महिलांनी योग्य पद्धतीनं त्याचं नियोजन करायला पाहिजे. पेन्शन योजना देखील आहे शासनाच्या देखील. आज आपण विकसित भारत